नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्राच्या पहिल्या दोन प्रकरणांचा विचार केलेला आहे. यामध्ये भाववाढीचा अर्थ, भाववाढीची कारणं ही आपण पाहिली. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे भाववाढीचे परिणाम कोणते होतात आणि भाववाढ नियंत्रण कसं केलं जातं. या विषयीचा विचार केला तर आपण पहिलं भाववाढीचे विविध परिणाम आपण अभ्यासायचे. लोकसत्ताच्या या लेखामध्ये मी तुम्हाला या परिणामांचा ट्रीचार्ट दिलेला आहे, तो प्रथम समोर घ्या. भाववाढीच्या परिणामांचा जर विचार केला तर भाववाढीचे उत्पादनावर परिणाम होतात, भाववाढीचे वस्तूंच्या वितरणावर परिणाम होतात आणि भाववाढीचे आर्थिकेतर परिणाम सुद्धा जाणवतात. तर त्यापैकी आपण सर्वप्रथम भाववाढीचे उत्पादनावर कोणकोणते परिणाम होतात याचा विचार करूया. भाववाढीचा उत्पादनावरचा पहिला परिणाम म्हणजे चलन मूल्यात घट. भाववाढ झाल्यामुळे चलनाचं मूल्य घटतं, त्यामुळे लोक बचती करण्यास निरुत्साहित होतात, अर्थात ज्याचा परिणाम सार्वजनिक बचतींवर होतो. भाववाढीचा दुसरा परिणाम म्हणजे विदेशी गुंतवणुकीत घट. भाववाढीमुळे विदेशी गुंतवणूक ही घटते, त्याचाच परिणाम म्हणजे वस्तूंच्या उत्पादनावर होतो आणि वस्तूंचं उत्पादनही घटतं. त्यानंतरचा पुढचा परिणाम आहे तो म्हणजे देशी गुंतवणुकीत घट. भाववाढीमुळे देशी गुंतवणुकीत घट होते, त्याचा परिणाम भांडवल संचयावर होत असतो. भाववाढीचा पुढचा परिणाम म्हणजे व्यावसायिक अनिश्चितता. भाववाढीमुळे वस्तूंचं उत्पादन तर घटतंच, पण त्याचबरोबर भांडवल संचयावर प्रतिकूल परिणाम होतो आणि भांडवल संचयाच्या अभावी व्यावसायिक आणि उत्पादक जोखीम स्वीकारायला तयार होत नाही. भाववाढीचा पुढचा परिणाम आहे तो म्हणजे उत्पादक साधनांचं परावर्तन. मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये चैनीच्या वस्तू आणि त्याचबरोबर उपभोग्य वस्तू अशा दोन प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन होत असतं. चैनीच्या वस्तूंच्या किमती वाढतात, त्या तुलनेत उपभोग्य वस्तूंच्या किमती या वाढत नाही. त्यामुळे उत्पादक उपभोग्य वस्तूंच्या ऐवजी चैनीच्या वस्तूंचं उत्पादन करण्याकडे आपली प्रवृत्ती दाखवतात, की ज्यामुळे उपभोग्य वस्तूंचा तुटवडा जाणवतो. भाववाढीचा पुढचा परिणाम आहे तो म्हणजे वस्तूंच्या गुणात्मकतेचा ऱ्हास. भाववाढीमुळे उत्पादकांची आणि विक्रेत्यांची बाजारपेठ अस्तित्वात येते, त्यामध्ये त्यांची मक्तेदारीही जाणवते. त्याचाच परिणाम म्हणजे वस्तूंच्या गुणात्मकतेवर होतो आणि वस्तूंच्या गुणात्मकतेचा ऱ्हास झाल्यामुळे वस्तूंच्या किमती हळूहळू वाढू लागतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी. भाववाढीचे कारण पाहताना आपण जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी म्हणजे काय ते पाहिले. अर्थात ही जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी हे उत्पादक आणि विक्रेते दोन्ही करतात. त्यामुळे बाजारामध्ये वस्तूंचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो, पर्यायाने वस्तूंच्या किमती अधिक वाढतात. पुढचा घटक आहे किंवा पुढचा परिणाम आहे तो म्हणजे विश्वास नष्ट होतो. विश्वास कशावरचा? तर देशी चलनावरचा. भाववाढीमुळे लोकांचा देशी चलनावरचा विश्वास हा नष्ट होतो, त्यामुळे ते देशी चलनामध्ये गुंतवणूक करत नाहीत, तर त्याऐवजी स्थिर मूल्य असणाऱ्या विदेशी चलनामध्ये गुंतवणूक त्यांची होत असते. आता भाववाढीचे हे सारे उत्पादनावरचे परिणाम तर आपण पाहिले. आता भाववाढीचे वितरणावर परिणाम कोणते कोणते होतात त्याचाही आपण अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की धनको आणि ऋणको यांच्यावर कोणते परिणाम होतात. आता ऋणको म्हणजे काय, धनको म्हणजे काय? तर ऋणको म्हणजे कर्ज देणारा आणि धनको म्हणजे कर्ज घेणारा. भाववाढीच्या काळामध्ये ऋणकोचा तोटा होतो तर धनकोचा फायदा होतो. कारण का? तर कर्ज घेणारा जो असतो हा कर्ज देणाऱ्याला ज्या वेळेला ते कर्ज परत करतो अशा परिस्थितीमध्ये तो कमी खरेदी शक्ती परत करत असतो आणि त्यामुळे भाववाढीच्या काळामध्ये ऋणकोचा तोटा होतो तर धनकोचा हा फायदाच असतो. कारण धनको त्याला मिळालेल्या कर्जातून वस्तू विकत घेत असतो. पुढचा परिणाम आहे तो म्हणजे वेतन आणि मजुरी मिळवणाऱ्या वर्गावर. आता वेतन आणि मजुरी या स्थिर असतात आणि त्या तुलनेत वस्तूंच्या किमती या वाढत जातात आणि त्यामुळे वेतन आणि मजुरी मिळवणाऱ्या वर्गाचं भाववाढीच्या काळामध्ये नुकसान होतं. अर्थात श्रमिक संघटना जर बलत्तर असतील तर अशा परिस्थितीमध्ये ते वेतन वाढ करून घेतात, अन्यथा वेतन आणि मजुरी हे स्थिर असल्यामुळे त्यांचं नुकसानच होतं. त्यानंतर आपण पाहतो स्थिर उत्पन्न गट. विशेषतः आपण बघतो की निवृत्ती वेतनधारक किंवा पेन्शनर्स ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर व्याज किंवा भाडे याच्यावर गुजराण करणारा जो वर्ग असतो की ज्यांचं
हे उत्पन्न हे स्थिर असतं आणि भाववाढीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती वाढतात. याचाच परिणाम आपल्याला जाणवतो की त्यांचं नुकसान होतं. पुढे आपण बघतो की संघटकांचा मात्र भाववाढीच्या काळामध्ये फायदा होत असतो. कारण उत्पादक संघटक हे वस्तूंच्या किमती वाढताना त्याचं उत्पादन करीत असतात. अर्थात त्यांच्या उत्पादक घटकांच्या किमती या तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आणि त्यामुळे त्यांना नफा जास्त मिळतो आणि त्यांचा भाववाढीच्या काळामध्ये फायदा होतो. पुढचा परिणाम होतो तो म्हणजे गुंतवणूकदारांवर. गुंतवणूकदारांमध्ये सुद्धा आपल्याला प्लस मायनस अशा दोन्ही प्रकारचे परिणाम जाणवतात. जे लोक हे समभागांमध्ये गुंतवणूक करतात त्यांचा फायदा होतो, कारण समभागांच्या किमती या सातत्याने वाढत असतात. पण कर्ज रोख्यांमध्ये किंवा ऋणपत्रांमध्ये जे गुंतवणूक करतात त्यांचं मात्र नुकसान होत असतं, कारण त्याच्या किमती किंवा त्याच्यातून मिळणारा फायदा हा कमी असतो. पुढे शेतकरी वर्गावर भाववाढीचा कोणता परिणाम होतो? तर त्यामध्ये आपण पाहतो की शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांचा फायदा होतो. परंतु जे मोठे शेतकरी असतात त्यांच्याकडे विक्री योग्य वस्तूंचं अधिक्य जास्त असतं, त्यामुळे त्यांचा फायदा जास्त होतो. पण छोट्या शेतकऱ्यांचा मात्र तितकाचा फायदा होत नाही. भाववाढीच्या वितरणाचा असा वेगवेगळ्या घटकांवर परिणाम होत असतो. भाववाढीचे उत्पादन आणि वितरणावरील परिणाम अभ्यासल्यानंतर आता आपण भाववाढीचे आर्थिकेतर परिणाम अभ्यासणार आहोत. आर्थिकेतर परिणामांचा विचार करता आर्थिकेतर परिणामांमधला पहिला परिणाम म्हणजे भाववाढ ही सामाजिकदृष्ट्या अन्यायकारक असते. कारण का? तर भाववाढीचा जास्त परिणाम होतो तो म्हणजे गरिबांवर, आणि भाववाढ ही गरिबांवर जास्त प्रमाणामध्ये आर्थिक भार टाकत असते. भाववाढीच्या पुढचा आर्थिकेतर परिणाम म्हणजे समाजामध्ये वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळे समाज स्वास्थ्य सुद्धा बिघडण्याची शक्यता असते. भाववाढीचा त्यानंतरचा परिणाम तो म्हणजे वाढता भ्रष्टाचार. भाववाढीमुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि लोकांना जीवन भागवणं हे शक्य नसतं. त्याचाच परिणाम लोकांची नीतिमत्ता ढासळते, अर्थात वस्तूंच्या गुणात्मकतेचाही ह्रास होतो आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत असतो. भाववाढ ही संभावित दरोडेखोरी असते, कारण प्राध्यापक CN वकील यांनी भाववाढीची तुलना ही संभावित दरोडेखोरीशी केलेली आहे. दरोडेखोरी ही दृश्य स्वरूपाची असते, पण भाववाढ ही दरोडेखोरी अदृश्य स्वरूपाची असते, कारण ती तुमच्या आमच्या खिशावरच डल्ला मारते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाववाढ ही समाजाच्या आर्थिक विकासासाठी धोकादायक असते. अर्थात भाववाढीचे काही राजकीय परिणाम सुद्धा जाणवतात. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये जी भाववाढ झाली, वस्तूंच्या किमती वाढल्या, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष घुमजू लागला. लोकांना जीवन मुश्किल झालं आणि त्याचाच परिणाम म्हणजे हिटलरच्या सत्तेचा उदय झाला. भाववाढीचे उत्पादनावर होणारे परिणाम, वितरणावर होणारे परिणाम आणि आर्थिकेतर परिणाम आपण अभ्यासले. आता ही भाववाढ कमी कशी करायची याचा आपण विचार करूया. आता भाववाढ कमी करण्याचे विविध उपाय हे योजले जातात. या उपायांचा जर विचार केला तर सर्वप्रथम मौद्रिक उपाय, राजकोषीय उपाय आणि इतर उपाय या तिन्ही प्रकारच्या उपायांचा अभ्यास करावा लागतो. सर्वप्रथम आपण या तिन्ही उपायांच्या नेमक्या संकल्पना समजून घेऊ. आता मौद्रिक उपाय म्हणजे नेमकं काय? तर मौद्रिक उपाय हे देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक करत असते. या उपायांना आपण मौद्रिक उपाय असं म्हणतो. राजकोषीय उपाय म्हणजे जनतेकडील अतिरिक्त खरेदी शक्ती काढून घेण्यासाठी सरकार काही उपाययोजना करतं, त्याला आपण राजकोषीय उपाय असं म्हणतो. आणि या दोन उपायांखेरीज आणखी काही उपाय केले जातात, याचा आपण समावेश इतर उपायांमध्ये केलेला आहे. आता आपण प्रत्येक उपायांची सविस्तर चर्चा करू. यामध्ये पहिला उपाय तो म्हणजे मौद्रिक उपाय. आता मौद्रिक उपायामध्ये रिझर्व्ह बँक कोणकोणते उपाय करते? तर पहिला उपाय करते ते म्हणजे बँक दरात वाढ. आता बँक दर म्हणजे काय? तर बँक दर म्हणजे मध्यवर्ती बँकेचा कार्यालयीन व्याजदर. बँक दरात वाढ केल्यामुळे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीवर मर्यादा पडतात. व्यापारी बँकांनाही आपला व्याजदर वाढवावा लागतो आणि लोक सुद्धा व्याजदर वाढल्यामुळे कमी प्रमाणात कर्ज घेतात आणि त्यामुळे जनतेच्या हातामध्ये पैसे कमी येतात आणि ते वस्तूंची मागणी आपोआपच कमी करतात. देशातील मध्यवर्ती बँकेने भाववाढ नियंत्रणासाठी केलेला दुसरा मौद्रिक उपाय म्हणजे खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची विक्री. मध्यवर्ती बँक काय करते? तर सरकारी कर्ज रोखे खुल्या बाजारात विक्रीला काढते. यामुळे जनतेच्या हातामध्ये असलेली खरेदी शक्ती ही आपोआपच सरकारी कर्ज रोख्यांमध्ये गुंतवली जाते आणि त्यामुळे आपोआपच वस्तूंच्या किमती हळूहळू कमी व्हायला मदत होते.
यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रोख निधीच्या प्रमाणात वाढ। आता रोख निधी म्हणजे काय, तर व्यापारी बँकांना आपल्या ठेवीच्या काही प्रमाणात रोख रक्कम ही मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते, यालाच म्हटलं जातं रोख निधी। मध्यवर्ती बँक ही काय करते, तर या रोख निधीच्या प्रमाणात वाढ करते आणि त्यामुळे व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या क्षमतेवर आपोआपच मर्यादा येतात आणि त्यामुळे लोकांना दिली जाणारी कर्ज कमी होतात आणि त्यामुळे भाववाढ आटोक्यात यायला मदत होते। यानंतर आपण पाहतो ते म्हणजे राजकोषीय उपाय। राजकोषीय उपाय म्हणजे सरकारमार्फत जनतेच्या हातातली अतिरिक्त खरेदी शक्ती काढून घेण्यासाठी केला जाणारा उपाय। याच्यामध्ये आपण बघतो की पहिला उपाय आहे तो म्हणजे सरकारी खर्चात घट। मगाशीच आपण पाहिलं की सरकारी खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे भाववाढ कशी होते। सरकार काय करतं, तर सरकारी खर्चामध्ये घट करतं, त्यामुळे जनतेच्या हातामध्ये येणारा जो पैसा आहे, येणारी जी खरेदी शक्ती आहे ती आपोआपच काढून घेतली जाते। याचा परिणाम म्हणजे वस्तूंच्या किमती नियंत्रणामध्ये येतात। पुढचा उपाय आहे तो म्हणजे करारोपण, अर्थात कर जेवढे आकारले जाते तेवढे लोकांच्या हातातली खरेदी शक्ती ही सरकारकडे जमा होत असते। सरकार काय करतं, तर सरकार करामध्ये वाढ करतं किंवा नवीन कर आकारतं, त्यामुळे जनतेच्या हातामधली अतिरिक्त खरेदी शक्ती ही आपोआपच कमी होते, त्यामुळे ते वस्तूंची मागणी कमी करतात आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती या आटोक्यात येतात। यानंतर आपण बघतो की सार्वजनिक कर्ज। सरकार सार्वजनिक कर्जामार्फत जनतेच्या हातातला अतिरिक्त पैसा, अतिरिक्त खरेदी शक्ती ही स्वतःकडे घेते आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी व्हायला मदत होते। यानंतर कर्जाचं व्यवस्थापन। सरकार कर्जाचं व्यवस्थापन करतो आणि त्याचा परिणाम जनतेच्या हातातली खरेदी शक्ती ही कमी होते आणि त्यामुळे भाववाढ कमी होते। पुढचं चलनाचं ऊर्ध्वमूल्यन। आता चलनाचं ऊर्ध्वमूल्यन म्हणजे काय, तर इतर विदेशी चलनाच्या तुलनेत चलनाच्या किमती या सरकार वाढवत असते। याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम म्हणजे निर्यातीमध्ये घट होतो आणि निर्यातीमध्ये घट झाल्यामुळे वस्तू देशी बाजारामध्ये उपलब्ध होतात, परिणामी भाववाढ ही आटोक्यात यायला मदत होते। आता भाववाढीचे राजकोषीय उपाय पाहिल्यानंतर आपण इतर उपायांचा विचार करूया। इतर उपायांचा विचार केला तर पहिला उपाय आहे तो म्हणजे उत्पादनात वाढ। उत्पादनात वाढ केल्यामुळे बाजारामध्ये वस्तूंचा अतिरिक्त पुरवठा होतो आणि पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती कमी व्हायला आपोआपच मदत होते। वस्तूंचा पुरवठा आणि वस्तूंच्या किमती यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं। यानंतर आपण पाहायचंय वेतन धोरण। सरकार वेतन धोरण आखते, यामध्ये वेतनाचे दर हे नियंत्रित केले जातात आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेतन किती मिळावं हे ठरल्यामुळे वेतन जास्त वाढत नाही, परिणामी भाववाढ आटोक्यात यायला मदत होते। यानंतर किंमत नियंत्रण आणि शिधावाटप। किंमत नियंत्रण म्हणजे वस्तूच्या विक्रीची मर्यादा किंमत ठरवून दिली जाते, परिणामी वस्तूंच्या किमती स्थिर राखायला मदत होते। आणि शिधावाटप म्हणजे काय, तर सामान्य जनतेला शासनच वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देते की ज्यामुळे भाववाढ नियंत्रणाला मदत होते। मित्रांनो, भाववाढ अर्थ आणि कारणे, त्याचबरोबर भाववाढ परिणाम आणि नियंत्रणाचे उपाय, हे पाठ जे आहेत हे पाठ हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पाठ आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा एक पाठ म्हणजे ग्राहक संरक्षण। आता ग्राहक संरक्षण या अर्थशास्त्रातल्या पुढील पाठाविषयी आपण माहिती मिळवणार आहोत, पण त्यापूर्वी या पाठातल्या काही महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण विचार करूया। सर्वप्रथम या पाठातली पहिली महत्त्वाची संकल्पना म्हणजे ग्राहक। ग्राहक म्हणजे कोण, उपभोगासाठी वस्तू विकत घेणारी व्यक्ती, तिला आपण ग्राहक असं संबोधतो। पण हा जो ग्राहक असतो यामध्ये आपण पाहतो की ग्राहक कोणाला म्हणावे, तर त्याने ती वस्तू विकत घेतली पाहिजे आणि ती वस्तूचा वापर केला पाहिजे, त्याला आपण ग्राहक असं म्हणतो। अर्थात ग्राहक जो आहे हा ग्राहक जो वस्तू पुनर्विक्रीच्या उद्देशाने खरेदी करतो त्याला ग्राहक असं संबोधलं जात नाही, परंतु एखाद्या व्यक्तीने आपल्या उदरनिर्वाहासाठी एखादी मोटार, ऑटो रिक्षा किंवा एखादं झेरॉक्स मशीन विकत घेतलेलं असेल तर त्या व्यक्तीला मात्र त्याचा ग्राहक असंच संबोधलं जातं। कारण का, तर ती वस्तू तो जरी वापरत असला तरी तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरत असतो। यानंतर
यातली दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे व्यापारी. आता व्यापारी म्हणजे कोण? तर विक्रीच्या उद्देशाने एखादी वस्तू खरेदी करणारी व्यक्ती तिला आपण म्हणतो व्यापारी. आता व्यापारी जे असते हे व्यापारी ही वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो की ज्यामध्ये वस्तूचं उत्पादन करणारी व्यक्ती ही सुद्धा व्यापारी असू शकते किंवा त्या वस्तूचा वेष्टन करता हा सुद्धा व्यापारी असू शकतो. आता वेष्टन करता म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीने 1 किलोचं वेफरचं पॅकेट विकत घेतलेलं असेल आणि त्याचे 100 ग्रॅम मध्ये विभाजन करून ते वेफर्स विकले असतील तर तो वेष्टन करता किंवा पॅकर्स हा सुद्धा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ शकतो. यानंतर आपण पाहतो ते म्हणजे वस्तू. वस्तू म्हणजे काय? तर 1930च्या वस्तू विक्री कायद्यानुसार विक्रीसाठी उत्पादित केलेली कोणतीही वस्तू त्याला आपण वस्तू असं संबोधतो. तर सेवा म्हणजे काय? तर संभाव्य उपभोक्त्यांसाठी एखादी सेवा निर्माण केलेली असते त्याला आपण म्हणतो सेवा. यानंतर आपण बघतो की बेकायदेशीर किंवा अनुचित व्यापार व्यवहार. आता बेकायदेशीर व्यापार म्हणजे काय? तर एखाद्या कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीने किंवा त्याच्या विरोधामध्ये व्यापार करणं त्याला आपण म्हणतो बेकायदेशीर व्यापार व्यवहार. आता बेकायदेशीर व्यापारामध्ये आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला कोणत्याही वस्तूच्या बद्दल आश्वासन देण्याचे अधिकार नसताना त्या वस्तूच्या दर्जाबद्दल त्याची हमी देतो त्याला आपण म्हणतो बेकायदेशीर व्यापार व्यवहार. अर्थात या संदर्भातले अनेक मुद्दे हे आपण लेखामध्ये चर्चा केलेलीच आहे. यानंतर पुढची संकल्पना आहे ते म्हणजे दोष. आता दोष म्हणजे काय? तर दोष हा एखाद्या वस्तूच्या संदर्भात असतो. एखाद्या वस्तूच्या संदर्भात कायद्याने ठरवून दिलेले किंवा तिच्या उत्पादकाने किंवा विक्रेत्याने हमी दिलेल्या गुणवत्तेमध्ये, तिच्या वजनामध्ये, तिच्या वजनमापांमध्ये, तिच्या दर्जामध्ये निर्माण झालेली कमतरता याला आपण म्हणतो दोष. आता दोष हा वस्तूंच्या संदर्भात असतो आणि कमतरता ही सेवेच्या संदर्भात असते. सेवेच्या संदर्भातली कमतरता म्हणजे काय? तर एखादी सेवा देण्यापूर्वी जी हमी दिली जाते ती हमी अपूर्णपणे असणे किंवा त्या हमीबद्दल कोणत्याही प्रकारे फसवणूक होणे त्याला आपण म्हणतो कमतरता. यानंतर आपण बघतो की ग्राहकांची तक्रार निवारण यंत्रणा. अर्थात 1986च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांसाठी भारतामध्ये त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा ही उभारण्यात आलेली आहे. आता ही त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा कुठे कुठे आहे? तर जिल्हा स्तरावर आहे तो म्हणजे जिल्हा मंच, राज्य स्तरावर असतो तो म्हणजे राज्य आयोग आणि राष्ट्रीय स्तरावर असतो तो म्हणजे राष्ट्रीय आयोग. अर्थात जिल्हा स्तरावरच्या या आयोगाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच असं म्हणतात. राज्य स्तरावरच्या या यंत्रणेला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग असं म्हणतात आणि राष्ट्रीय स्तरावरच्या यंत्रणेला राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग असं म्हणतात. अर्थात भारताचं सर्वोच्च न्यायालय हे या संदर्भातलं अपिलाचं अंतिम न्यायालय मानलं जातं. तर अशा पद्धतीने आपण ग्राहक संरक्षण या पाठातील काही महत्त्वाच्या संकल्पनांचा विचार केलेला आहे. अर्थात या संकल्पना या लघुत्तरी प्रश्नांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता या पाठातल्या काही इतर भागाचा विचार किंवा काही इतर घटकांचा विचार आपण पुढच्या भागामध्ये